नमस्कार मंडळी, आम्रपाली अन्नपूर्णा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही चाललेलो आहोत माजलगावचा जो डॅम आहे तो बघायला। खूप पाणी होतं आधी तिथं, पण आता उन्हाळ्यामुळे पाणी खूप कमी झालेलं आहे। आता मे महिना चालू आहे त्याच्यामुळं, आणि जातानीच एकदम आम्ही गेलो होतो तेव्हा 6-6:30च्या टायमाला गेलो होतो। आणि ह्या टायमाला गेल्यानंतर कसं एकदम सनसेट वगैरे असतो, आणि हे पूर्ण भरलेला डॅम असतो तो बघा कसा आता छोटे छोटे तळे साचल्यासारखा झालेला आहे। पण छान वाटत होतं तिथं गेल्यानंतर, खूप मस्त वाटलं आम्हाला, फ्रेश वाटलं। आणि एवढ्या उन्हाळ्यात जरा संध्याकाळच्या टायमाला थोडंसं बाहेर पडल्यानंतर प्रसन्न वाटतं। आणि हे जे पाणी होतं याच्यात तळं असल्यामुळे हे खूप मोठं, याच्यात खूप सारे मासे पण होते आणि मासे दिसत पण होते वरतून। आणि जसं जसं आम्ही पुढं गेलो तसं तसे एवढे सारे शंख, शिंपले, वाहून आलेले मासे, आणि बरेचसे मासे तर असे बाहेर पडले होते मरून। खूप वाईट वाटत होतं ते पाहून सगळं। म्हणजे उन्हाळ्यामुळं कसं होतं ना, आणि आम्ही बघा दोघंजण कुठेही गेलं तरी आमचं चाललेलंच असतात भांडणं दोघांचे पण गोड भांडणं होते ते, आणि असंच मजा मस्ती करत होतो आम्ही। आणि गेल्यानंतर तिथं समर्थला फोटो काढायचा होता, पण सनसेट होत होता तोपर्यंत आम्ही तिथं पोहोचलो, जे मेन इथं डॅम आहे तिथं। आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी फोटो काढले, थोड्या वेळ बसलो आम्ही तिथं, गप्पा मारल्या। त्याच्यानंतर खूप जास्त पुढं गेल्यामुळे काय झालं की चिखलामध्ये पाय भरले आणि सगळ्यांचा गोंधळच उडाला तिथून येताना। सँडल चप्पल घालून गेलेलो आम्ही, साड्या घालून गेलेलो, आणि येताना मग आम्ही मासे घेतले तिथं डॅममध्ये। ताजे मासे भेटतात तिथंच बाहेरून, आणि मग आमच्या भाऊजींनी ते मासे सगळे बनवून आणले बाहेरूनच हॉटेलमधून। मग मी घरी आले की गरम गरम भाकरी बनवल्या आणि सगळ्यांनी एन्जॉय केलं। दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं होतं आम्हाला, सोलापूरसाठी निघायचं होतं। आणि समर्थचं आणि बघा काकाचं कशी शर्यत लागलेली आहे आंबे खाण्याचे, आणि दोघांनीही यावर्षी भरपूर आंबे खाल्ले त्याच्यामुळं। आणि आमच्या झाडाचे आंबे होते, खूप मस्त टेस्टी आंबे होते। आणि ज्या दिवशी निघायचं होतं त्या दिवशी माझ्या बहिणीचंही तोंड एकदम बारीक झालं होतं, तिला आता समर्थ नसल्यामुळं करमणार नव्हतं। आणि समर्थला तिने कपडे घेण्यासाठी पैसे दिले, मला साडी घेण्यासाठी पैसे दिले, आणि आम्ही तिथून निघालो। आम्ही सगळेजण गेल्यानंतर तर तिनं रडली, आणि खूपच घरात एकटं एकटं वाटतं लहान मुलं नसल्यानंतर। आणि ह्या आहेत आमच्या मेमरीज आम्ही तिथं क्रिएट केलेल्या। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।